मी कंटाळलोय। मी 2-3 दिवसात एक क्लिप टाकणार आहे आणि थांबून घेणार आहे। हे शब्द आहेत इंदुरीकर महाराजांचे। एरवी कीर्तनातल्या विनोदी भाषेमुळे चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज लेकीच्या साखरपुड्याच्या समारंभापासून पुन्हा एकदा चर्चेत आलेत। मोठ्या थाटामाटात केलेल्या लेकीच्या साखरपुड्याचे फोटो व्हिडिओ समोर आले आणि त्यावर प्रतिक्रिया यायला लागल्या। इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून साध्या पद्धतीने कमी खर्चात लग्न करण्याचा सल्ला देतात, पण आपल्या लेकीच्या साखरपुड्यात मात्र त्यांनी मोठा खर्च केला असं म्हणत अनेकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली। यावरच आता इंदुरीकर महाराजांनी प्रतिक्रिया दिल्याचं कळतंय। इंदुरीकर महाराजांनी नाराज होत आपण कीर्तन सोडणार असल्याची भावना सुद्धा व्यक्त केल्याचं म्हटलं जातंय। इंदुरीकर महाराज कीर्तन सोडणार असल्याची चर्चा का होतीये आणि ते नेमकं काय म्हणालेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। हरिभक्त परायण इंदुरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला। साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असून मूळ पुण्यातील जुन्नरचे ते रहिवासी आहेत। संगमनेरमध्ये एका लॉन्समध्ये या कार्यक्रमासाठी खास तयारी करण्यात आलेली होती। खास एसी हॉल, सजवलेलं मोठं स्टेज, वधूवरांचं वेस्टर्न पद्धतीचं ड्रेसिंग आणि त्यावरचं फोटोशूट अशा सगळ्याच गोष्टी नंतर चर्चेत आल्या। दुसरीकडे इंदुरीकर महाराजांच्या लेकीनं फुलांनी सजवलेल्या गाडीच्या सनरूफ मधून बाहेर येत डोळ्यावर गॉगल लावून खास फोटोशूटही केलं होतं। इंदुरीकरांच्या लेकीच्या गाडीच्या मागे आणि पुढे गाड्यांचा ताफा पाहायला मिळाला होता। यावरूनच वारकरी संप्रदायातून आणि समाज माध्यमांवरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती। लग्न साधी केली तरी मुलं होतात असं म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यात मात्र लाखोंची उधळपट्टी केली अशा प्रतिक्रिया वाचायला मिळत होत्या। या सगळ्या गोष्टीनंतर इंदुरीकर महाराजांनी व्यथित होत आपल्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। माझ्यावर टीका करा पण माझ्या मुला मुलींवर का बोलता असा सवाल सुद्धा इंदुरीकर महाराजांनी केलाय। इंदुरीकर महाराज नेमकं काय म्हणालेत पाहूयात। आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाही। आम्ही आमचा संसार कष्टातून उभा केला याचाही लोक विचार करत नाही। आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस माझी त्यांची गाठ नव्हती। आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत यावरून लोकांच्या कमेंट्स आहेत। याच्यापेक्षा वाईट काय असेल। आता 4 दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगावरील कपड्यांवर लोकांनी बातम्या तयार केल्यात, पण तिच्या बापाला म्हणजे मलाच तुम्ही काहीही बोला, माझा पिंड गेलाय। माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे? पण या कॅमेरावाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलंय। मला एक सांगा, मुलगी तुम्हालाही आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यांवर एखाद्याने कमेंट केली तर तुम्हाला काय वाटेल? असा सवाल इंदुरीकर महाराजांनी केलाय। इंदुरीकर महाराज पुढे म्हणतात की मुलीच्या साखरपुड्यात कपडे नवरदेवाकडचे घेतात की मुलीकडचे घेतात? मग हे कपडे त्यांनी आणले असतील की मी घेतले असतील? मी जवळपास 2-3 दिवसात एक क्लिप टाकणार आहे आणि थांबून घेणार आहे। बस झाली आता 31 वर्ष। लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलं केलंय। आयुष्यात चांगलं केलं पण त्याचं हे फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, माझ्या घरादारापर्यंत जायला नको होतं, कारण आजही मी समर्थ आहे उत्तर द्यायला। मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे, मी अजून आहे, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्यात मजा नाही। आता इंदुरीकरने कीर्तन बंदच केलं पाहिजे। आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा असं कमेंट करायला बोलायला लागलेत। त्यामुळे आता मी 2-3 दिवसात निर्णय घेणार आहे या शब्दात इंदुरीकर महाराजांनी आपल्या भावना बोलून दाखवल्यात। एकूणच इंदुरीकर महाराज यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। लेकीच्या साखरपुड्याचा समारंभ झाल्यापासून या सगळ्या प्रकरणाची चर्चा होते। दुसरीकडे इंदुरीकर महाराजांनी याच कार्यक्रमात सत्कार समारंभ टाळला होता। शेतकऱ्यांसाठी 1,11,000 रुपये दान केलं होतं। आपण कार्यक्रम मोठा करतोय याचं स्पष्टीकरण सुद्धा इंदुरीकरांनी स्टेजवरच दिलं होतं। मात्र तरीही साखरपुड्यात केलेल्या खर्चाची भरपूर चर्चा झाली। त्यामुळे इंदुरीकरांनी व्यथित होऊन या भावना व्यक्त केल्यात। सिन्नरच्या नायगाव मधल्या कीर्तनातला हा त्यांचा व्हिडिओ असल्याची माहिती आहे। मात्र आता या सगळ्या गोष्टीनंतर इंदुरीकर महाराज स्वतः अधिकृतरित्या काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत।